ला 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 ला. मित्रांनो, ओळखलत काय गाणं? अहो, तुम्ही अगदी हुशार आहात. उत्तरायण चित्रपटातलं हे गीत आहे. हे तुम्हाला माझ्या गुणगुणण्यावरनं नक्कीच लक्षात आलं असेल. आज मी तेच सांगणार आहे तुम्हाला त्या गाण्याची जन्मकथा. उत्तरायण हा चित्रपट जयवंत दळवी यांच्या दुर्गी या साहित्यकृतीवरती आधारित होता, नाट्यकृतीवरती आधारित होता. आणि त्यामध्ये रघुवीर आणि कुसुमावती ज्या ज्येष्ठ व्यक्तींच्या नात्यातली हळूवार गुंफण त्यातनं मांडलेली होती. आणि त्या चित्रपटाकरता कौस्तुभ सावरकर याला गाणं लिहायला सांगितलेलं होतं. चाल आधी तयार होती, संगीतकार होते अमर्त्य राऊत. पण झालं असं की कौस्तुभला शब्द सुचत नव्हते. पण कोणाच्या मनात काव्यप्रतिभा कधी जन्म घेईल काही सांगता येत नसतं, नाही का? चित्रपटासाठी लोकेशन्स बघण्याकरता बिपिन नाडकर्णी, कौस्तुभ सावरकर आणि त्यांची टीम ही निघाली होती. आणि त्यावेळेला प्रवास करता करता पटकन कौस्तुभला शब्द सुचले आणि ते एका कागदाच्या चिटोऱ्यावर लिहिले. धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. मग या ओळी त्यांनी बिपिनला ऐकवल्या. बिपिन नाडकर्णींना आणि संपूर्ण टीमला त्या ओळी आवडल्या. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य हे की या चित्रपटामध्ये, उत्तरायण चित्रपटामध्ये वेगवेगळे मोंटाजेस दिसतात आणि त्या बॅकग्राऊंड वरती हे गीत आपल्याला ऐकू येतं. आणखीन एक योगायोगाची गोष्ट ही की हे गाणं रवींद्र बिजूर यांनी देखील गायलेलं आहे आणि हे गाणं बेला शेंडे यांनी देखील गायलेलं आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गीतासाठी कौस्तुभ सावरकरला सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नामांकन देखील मिळालेलं होतं राज्य पुरस्कार सोहळ्यात. कशी वाटली कथा नक्की कळवा. गाण्यांच्या जन्मकथा आवडतात ना तुम्हाला?